इकोसिस्टीम म्हणजे परिसंस्था. आपल्या सभोवताली जे आपल्याला दिसते ते इकोसिस्टीम असते. इकोसिस्टीम ही 2 घटकांनी बनलेली असते. एक म्हणजे अबायोटिक आणि दुसरा बायोटिक. अबायोटिक म्हणजे अशा गोष्टी की ज्या ऑक्सिजन घेऊ शकत नाही, ज्या सनलाइट कॅप्चर करू शकत नाही, ज्यांच्यात ग्रोथ होत नाही, ज्या हलू शकत नाहीत, अशा गोष्टी अबायोटिक असतात. आणि बायोटिक म्हणजे अशा गोष्टी की ज्या ऑक्सिजन घेऊ शकतात, ज्या सनलाइट कॅप्चर करू शकतात, ज्या हलू शकतात, ज्यांच्यात ग्रोथ होती, अशा गोष्टी म्हणजे बायोटिक. अबायोटिकला आपण नॉन लिव्हिंग असे म्हणतो, बायोटिकला लिव्हिंग असे म्हणतात. अबायोटिकचे 2 प्रकार पडतात. फिजिकल, केमिकल. फिजिकल मध्ये एअर, वॉटर, सॉइल, मिनरल्स, वेपर इत्यादी घटक फिजिकल मध्ये येतात. फिजिकल म्हणजे भौतिक. आणि केमिकल म्हणजे रासायनिक. केमिकलचे 2 प्रकार पडतात. इनऑर्गॅनिक सबस्टन्स आणि ऑर्गॅनिक. इनऑर्गॅनिक सबस्टन्स म्हणजे असेंद्रिय पदार्थ. ऑर्गॅनिक सबस्टन्स म्हणजे सेंद्रिय पदार्थ. असेंद्रिय पदार्थ म्हणजे हायपोटेनियस, पोटॅशियम, सोडियम, नायट्रोजन, आयर्न इत्यादी गोष्टींचा समावेश इनऑर्गॅनिक मध्ये होतो. ऑर्गॅनिक सबस्टन्स म्हणजे प्रोटीन, कार्बोनेट, लिपिड्स इत्यादी गोष्टींचा समावेश ऑर्गॅनिक सबस्टन्स मध्ये होतो. बायोटिक चे 3 प्रकार पडतात. प्रोड्युसर, कंझ्युमर, डिकम्पोजर. प्रोड्युसर म्हणजे उत्पादक, डिकम्पोजर म्हणजे भक्षक आणि कंझ्युमर म्हणजे भक्षक, डिकम्पोजर म्हणजे विघटन. प्रोड्युसर हे ऑटोट्रॉपिक आहे. ऑटोट्रॉपिक म्हणजे स्वयंपोषी आणि कंझ्युमर आणि डिकम्पोजर हेटरोट्रॉपिक आहेत. हेटरोट्रॉपिक म्हणजे परपोषी. प्रोड्युसर मध्ये प्लांट येतात. कंझ्युमर मध्ये अॅनिमल्स. डिकम्पोजर मध्ये मायक्रोब. प्लांट हे स्वतःच अन्न स्वतः तयार करतात म्हणून ते ऑटोट्रॉपिक आहेत. अॅनिमल्स हे स्वतःच अन्न स्वतः तयार करत नाहीत. मायक्रोब पण स्वतःच अन्न स्वतः तयार करत नाहीत, त्यामुळे ते हेटरोट्रॉपिक आहेत. अॅनिमल्सचे 3 प्रकार पडतात. प्रायमरी, कंझ्युमर. आणि टर्शियरी, कंझ्युमर. प्रायमरी कंझ्युमर ते सेकंडरी. प्रायमरी कंझ्युमर म्हणजे प्राथमिक भक्षक, सेकंडरी कंझ्युमर्स म्हणजे द्वितीयक भक्षक, टर्शियरी कंझ्युमर्स म्हणजे
तृतीय भक्षक प्रायमरी कंझ्युमर सेकंडरी कंझ्युमरला खातात. सेकंडरी कंझ्युमर टर्शरी कंझ्युमरला खातात. टर्शरी हे दोन्हीला पण खातात. Structure of ecosystem. स्ट्रक्चर ऑफ इकोसिस्टीम या आपल्या सभोवतालच्या अनेक घटकांना अजैविक घटकांची गरज असते. काही सूक्ष्म जीवांना ऑक्सिजनची गरज असते तर काहींना नसते. काही वनस्पतींना जास्तीत जास्त सनलाईटची गरज असते तर काहींना कमीत कमी सनलाईटची गरज असते. तेच वनस्पती सावलीत सुद्धा वाढू शकतात. ते वनस्पती सावलीत सुद्धा वाढू शकतात. त्यानंतर इकोसिस्टीमचे 2 टाइप्स पडतात. एक लँड बायोम्स आणि दुसरा aquatic बायोम्स. लँड बायोम्स म्हणजे भूपरिसंस्था. भूपरिसंस्था म्हणजे जमिनीवरील परिसंस्था. aquatic बायोम्स म्हणजे पाण्यातील परिसंस्था. म्हणजे पाण्यात राहणारी परिसंस्था. लँड बायोमचे 2 टाइप्स पडतात. पहिला एव्हरग्रीन ग्रासलँड इकोसिस्टीम. आणि दुसरा एव्हरग्रीन फॉरेस्ट इकोसिस्टीम. ग्रासलँड इकोसिस्टीम म्हणजे जिथे फक्त गवत असतं, जिथे मोठाली वनस्पती नसतात, जिथे जे अजैविक घटक नसतात अशांना ग्रासलँड म्हणतात. एव्हरग्रीन फॉरेस्ट इकोसिस्टीम म्हणजे जंगलातील परिसंस्थात मोठे मोठे वनस्पती असतात. तिथे ॲनिमल्स राहू शकतात. अशा ह्याला एव्हरग्रीन फॉरेस्ट इकोसिस्टीम म्हणतात.